दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या अजून एका अपडेटमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पॅकेज 16चे अपडेट। गेल्या व्हिडिओमध्ये आपण याच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार जेएनपीटी सेक्शनच्या पॅकेज 17चे अपडेट पाहिले होते। ते जर तुम्ही पाहिले नसेल तर ते कृपया नक्की पहा। आज आपण पाहणार आहोत पॅकेज 16चे अपडेट। परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल आणि जर आपण या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आपल्या सपोर्टमुळेच आम्हाला नवनवीन प्रोजेक्ट्सची कन्स्ट्रक्शन अपडेट देण्याची प्रेरणा मिळते। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार जेएनपीटी सेक्शनमधील कन्स्ट्रक्शन पॅकेज 16 ची लांबी आहे 27 किलोमीटर आणि हे पॅकेज बदलापूर जवळील भोज गावापासून सुरू होऊन भिवंडी जवळील आमने गावाजवळ संपते। हे पॅकेज एकूण 4 नद्यांना ओलांडत आहे आणि प्रत्येक नदीवर एका पुलाचे निर्माण करण्यात आले आहे। हे सगळे अपडेट आपण आता पाहूयात। हे आहे बदलापूर जवळचे भोज गाव। येथे पॅकेज 17 संपून पॅकेज 16 ची सुरुवात होत आहे। आणि लगेचच येथे येतो हा पहिला इंटरचेंज जो आहे बदलापूर इंटरचेंज। या इंटरचेंजद्वारे बदलापूरमध्ये एंट्री किंवा एक्झिट करता येईल। या रस्त्याचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे। पुढे येथे टोल बूथचे निर्माण देखील पूर्ण झाले आहे। येथे हा एक्सप्रेसवेचा भाग पुढे या नेरळ बदलापूर मार्गाशी जाऊन मिळणार आहे। आता परत येऊयात मुख्य एक्सप्रेसवे मार्गावर। हा आहे बदलापूर इंटरचेंज आणि या इंटरचेंजचे देखील संपूर्ण काम पूर्ण झाले असून येथे रोड मार्किंग्स आणि रोड सायनेजेस सुद्धा लावण्यात आले आहेत। येथून पुढे सुरू होतो 1.2 किलोमीटर लांबीचा एक ब्रिज। येथे आता डाव्या बाजूच्या मार्गिकेवर 2 स्पॅनमध्ये रस्त्याची निर्मिती बाकी असून उजव्या बाजूच्या मार्गिकेवर एका स्पॅनवर डेक स्लॅबचे निर्माण सुरू आहे। आणि पुढे आता रस्त्याची निर्मिती आणि रोड सायनेजेसचे काम तसेच रोड मार्किंग सुद्धा झाले आहेत। पुढे येथे ट्रक ड्रायव्हरसाठी विश्राम करण्यासाठी ट्रक पार्किंगची सोय सुद्धा करण्यात येत आहे। पुढे येथे अजून या हाय टेन्शन इलेक्ट्रिक टॉवर्सचं शिफ्टिंग बाकी आहे आणि आता येथे या टॉवर्सला शिफ्ट करून नवीन टॉवर्सच्या उभारणीसाठीचे काम सुरू झालेले दिसून येईल।
पुढे हा आहे कल्याण रायते इंटरचेंज. येथून या एक्सप्रेसवेवरून कल्याण किंवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 म्हणजेच कल्याण अहिल्यानगर मार्गावर जाता येते. या इंटरचेंजच्या सर्वच रॅम्पवर काम पूर्ण झाले असून टोल बूथचे काम देखील पूर्ण झाले आहे. या इंटरचेंजच्या पुढे सुद्धा रस्त्याचे तसेच रोड फर्निचरचे काम झाले आहे. पुढे हे आहे टिटवाळामधील बनेली हे गाव. येथेच या एक्सप्रेसवेचे मोठ्या प्रमाणात काम बाकी होते, जे आता बऱ्याच प्रमाणात झाले आहे. येथे सुद्धा हाय टेन्शन इलेक्ट्रिक पोल शिफ्ट करणे अद्याप बाकी आहे. येथे आता फक्त कल्याण कसारा रेल्वे मार्गावर पुलाचे काम बाकी आहे. येथून पुढे सुद्धा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. कल्याण सापे मार्गावर पुलाचे काम सुरू असून ते सुद्धा आता अंतिम स्टेज मध्ये आहे. पुढे हे आहे आमने इंटरचेंज आणि येथूनच समृद्धी महामार्गाला सुरुवात होते आणि येथेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जातात आणि येथेच हे पॅकेज 16 संपते आणि येथूनच पॅकेज 15 ची सुरुवात होत आहे. एकंदरीतच या पॅकेज 16 बद्दल पाहिले तर आता या पॅकेजचे जवळपास काम पूर्ण होत आले आहे. 1-2 ठिकाणे वगळता आता सर्वच ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत आणि मुख्य म्हणजे हाय टेन्शन इलेक्ट्रिक पोल्सना अजून शिफ्ट करणे बाकी आहे. हे पॅकेज म्हणजे कल्याण आणि बदलापूरसाठी कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असणार आहे. या पॅकेज बद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.